फिटल स्कल हे 3 पार्टपासून तयार झालेले आहे. वरचा पार्ट हा पॉल्ट, त्यानंतर समोरचा पार्ट त्याला फेशियल बोनपासून तयार झालेला आहे आणि हा खालचा भाग आहे तो बेसपासून. हा 3 पार्टपासून फिटल स्कल तयार झालेला आहे. त्यानंतर आपण पाहणार आहोत फिटल स्कलचे बोन. फिटल स्कलचे बोन त्यामध्ये हा पहिला बोन दिसतो तो फ्रंटल बोन. फ्रंटल बोन हा फिटल स्कलमध्ये 2 असतात आणि अडल्टमध्ये ते एकच असतो. फ्रंटल बोनमधील हा उंचवटा दिसतो, त्याला आपण फ्रंटल इमिनस असे म्हणतो. त्यानंतर 2 टेम्पोरल बोन, 2 परायटल बोन. परायटल बोनमधील हा 2 उंचवटा असतो, त्याला परायटल इमिनस असे म्हणतात. त्यानंतर हा ऑक्सिपुट बोन. ऑक्सिपुट बोनमधील हा उंचवटा असतो, त्याला ऑक्सिपुटो इमिनस किंवा ऑक्सिपुट प्रोटोबोन्स असे म्हणतात. त्यानंतर हा 2 टेम्पोरल बोन, त्यानंतर एक स्पिनॉइड आणि एक इथेमॉइड्स. अशा ह्या बोनपासून फिटल स्कल तयार झालेला आहे. त्यानंतर आता सुचर पाहू. सुचरमध्ये फ्रंटल बोनमधील हा सुचर दिसतो, त्याला फ्रंटल सुचर असे म्हणतात. त्यानंतर फ्रंटल बोन आणि 2 परायटल बोनमधील हा सुचर असतो, त्याला कोरोनल सुचर असे म्हणतात. 2 परायटल बोनमधील हा सुचर असतो, त्याला आपण सजायटल सुचर म्हणतात. 2 परायटल बोन आणि एक ऑक्सिपुट बोनमधील हा असतो तो लॅम्बडॉइड सुचर असतो. आणि एक परायटल बोन आणि एक टेम्पोरल बोनमधील असतो हा स्क्वॅमस सुचर स्क्वॅमस सुचर असे म्हणतात. त्यानंतर आपण फॉन्टनेली पाहू. फॉन्टनेली ह्या 6 असतात फॉन्टनेली, पण क्लिनिकली सिग्निफिकंट इम्पॉर्टन्स त्या 2च असतात. त्यामध्ये फ्रंटल अँटेरियर आणि ही पोस्टेरियर फॉन्टनेली. अँटेरियर फॉन्टनेली ही अँटेरियरली फ्रंटल सुचर, लॅटरली कोरोनल सुचर आणि पोस्टेरियल सजायटल सुचरनी बाउंडेड झालेली असते. अँटेरियर फॉन्टनेलीलाच आपण ब्रेगमा असे म्हणतात. त्याचा आकार हा काईट शेपड असतो आणि हा अँटेरियर फॉन्टनेलीचा डायमीटर हा 3 सेंटीमीटर असतो. आणि ही फॉन्टनेली ही 18 मंथमध्ये भरून येते, म्हणजे 1.5 वर्षामध्ये भरून येते. त्यानंतर पोस्टेरियरली ही कोणती ट्रायंग्युलर शेप असते आणि ही अँटेरियरली सजायटल सुचर आणि पोस्टेरियरली ही लॅम्बडॉइड सुचरनी बाउंडेड झालेली असते. ही 1.5 मंथमध्ये भरून येते.